नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला पावसाळ्यामध्ये उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पावसाळ्यामध्ये किचनमध्ये सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते ती म्हणजे आपल्या घरातील मसाल्यांची. आपल्या रोजच्या जेवणात मसाल्यांचं महत्त्वपूर्ण स्थान आहे. काही मसाले आपण जेवणात रोज वापरतो तर काही कधीच वापरतो. त्यामुळे पावसाळ्यात हे मसाले व्यवस्थित कसे नीट ठेवावे हा प्रश्न प्रत्येकीसमोरच असतोच. त्यामुळे मसाले खराब होऊ नये किंवा त्यांना अजिबात बुरशी लागू नये यासाठी प्रत्येक गृहिणीला काळजी असतेच. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या या समस्येवरील काही उपयुक्त व खास अशा टिप्स ज्यामुळे मसाले राहतील पावसाळ्यातही चांगले. तर तुमचे पण मसाले व्यवस्थित राहण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येक गृहिणीच्या कामी येईल अशी टिप नंबर 1. आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक गृहिणी मिसळण्याचा डब्बा वापरतेच. त्याची काळजी घ्या अशी पावसाळ्याच्या दिवसात देखील मिसळण्याचा डब्बा हा आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ करा. म्हणजे डब्यातील मसाल्याला अजिबात ओल लागणार नाही. तर तुम्ही पण पावसाळ्यामध्ये ही टिप नक्की फॉलो करा. टिप नंबर 2. मिसळण्याचा डब्बा कधीही गॅस किंवा मायक्रोवेव्ह जवळ ठेवू नका. अशा ठिकाणी डब्बा ठेवल्याने त्याला फोडणी देताना किंवा वाफेमुळे त्या मसाल्याला ओल लागू शकते. टिप नंबर 3. जेवण बनवताना मसाले वापरताना मिसळण्याच्या डब्याला ओला हात लागणं किंवा ओला चमच्याचा वापर होणार नाही याची काळजी तर तुम्ही नक्की घ्या. अतिशय खास टिप नंबर 4. पावसाळ्यात मसाले जास्त खराब होतात. यामागील महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे त्या मसाल्याला ओल लागणे आणि गोळे होणे. त्यामुळे नेहमी प्रयत्न असा करा की हर्ब किंवा मसाले सुक्या जागी ठेवा. जर ते ओलसर जागी ठेवले तर त्याचे गोळे होऊन मसाला हा खराब होऊन त्याला कीड लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये तुम्ही मसाले ठेवताना ही काळजी तर नक्कीच घ्या. लक्षात ठेवण्यासारखी अतिशय खास टिप नंबर 5. काही वेळा मसाले सुक्या ठिकाणी ठेवण्याच्या आपण नेहमीच प्रयत्नात असतो तर ते आपण प्रखर प्रकाशाच्या ठिकाणी ठेवतो. कारण आपल्याला असं वाटतं की प्रकाशात ठेवल्याने त्याला अजिबात ओल लागणार नाही. पण लक्षात ठेवा, प्रखर प्रकाशही मसाल्यांसाठी फायदेशीर नाही तर उलट नुकसानदायक आहे. त्यामुळे मसाल्याच्या भरण्या थेट सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणीही ठेवू नका. तर मसाले तुम्ही ठेवताना ही काळजी किंवा ही टिप नक्की फॉलो करा. मसाल्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व कामी येईल अशी खास टिप नंबर 6. अनेक जणांकडे मसाल्याची पाकिटं असतात व ही पाकिटं फ्रीजमध्ये ठेवल्याचं आढळतं. पण ते चुकीचं आहे. मसाले फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा सुगंध आणि चव निघून जाते. त्यामुळे मसाले फ्रीजमध्ये ठेवताना शक्यतो एअरलॉक कंटेनरमध्ये भरून मगच ते फ्रीजमध्ये ठेवा. तर तुम्ही पण मसाले फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ही काळजी नक्की घ्या. अत्यंत महत्त्वाची व सुगरणींसाठी खास टिप नंबर 7. अख्खे किंवा खडे मसाले लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे शक्यतो पावडरऐवजी खडे मसाले स्टोअर करून ठेवा. गरजेप्रमाणे ते वाटून ताजेच वापरा. कारण पावडर करून ठेवलेले मसाले लवकर खराब होतात. प्रत्येक गृहिणीने व प्रत्येक सुगरणीने फॉलो करण्यासारखी टिप नंबर 8. मसाले फक्त योग्य ठिकाणी ठेवणंच गरजेचं नाही तर त्यासाठी योग्य प्रकारच्या भरण्या वापरणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मसाले नेहमी अपारदर्शक भरण्यामध्येच ठेवावे ज्यामुळे त्याच्यावर प्रखर प्रकाश पडणार नाही. तसंच या भरण्या एअरटाईट झाकणाच्या असाव्यात. जर शक्य असल्यास या भरण्या तुम्ही काचेच्या देखील वापरू शकता किंवा या भरण्या काचेच्या असाव्यात. साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची टिप नंबर 9. तसंच कधीही भरपूर प्रमाणात मसाले खरेदी करू नका किंवा खरेदी करून ठेवू नका.
त्याऐवजी गरज लागेल तेव्हा मसाले विकत आणा आणि बरणीत ठेवा, ज्यामुळे त्याचा सुगंध आणि ताजेपणा ताजा राहील. पावसाळा स्पेशल अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 10. जर एखाद्या मसाल्याला जास्त ओल लागलीच तर ते थेट उन्हात न ठेवता एखाद्या ताटात काढून कापडाने झाकून ठेवा. लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर 11. लक्षात ठेवा, मसाले नेहमी कोरड्या ठिकाणीच ठेवा. ओलसर ठिकाणी ते ठेवल्यास त्याला कीड लागू शकते. तर पावसाळ्यामध्ये तर तुम्ही ही खबरदारी मसाले व्यवस्थित ठेवण्यासाठी नक्की घ्या. टीप नंबर 12. अशी काळजी घेतल्यास तुमच्या किचनमधील मसाले पावसाळ्याच्या दिवसातही चांगले राहतील आणि पदार्थांची चव अजूनच वाढेल. पावसाळ्यामध्ये मसाले व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त अशा खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.